तुम्ही कधी विचार केलाय का? भारतामध्ये सर्व जगामध्ये सर्वात मोठा उत्सव होणारा मेळा म्हणजे कुंभमेळावा. तर हा कुंभमेळावा 144 वर्षातून का येतो? 144 वर्षातून आल्यानंतर हा महाकुंभ मेळाव्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये एवढं महत्व काय आहे? तर एक IIT करणारा व्यक्ती, मुंबईवरून IITची पदवी घेऊन कॅनडामध्ये 3 लाखाचा पगार घेणारा व्यक्ती हा साधू कसा बनतो? नंतर एका पत्रकारानंतर फोटो खेचल्यानंतर ती मुलगी व्हायरल होते आणि तिच्यावरती उपासमारीची वेळ येते. तर एका हर्षारीच्या या प्रज्ञा सांधवीचा वेश प्रदान करून एक मुलगी आपल्या महाकुंभ मेळाव्यामध्ये सामील होते आणि तिला नंतर महाकुंभ मेळाव्यामधून बाहेर जाण्याची वेळ येते. याची सर्व प्रश्नाची उत्तरे ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी संभाजी अर्जुन तुराई या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर महाकुंभ मेळ्याला एवढं आपल्या हिंदू धर्मामध्ये महत्व काय हे थोडक्यात पाहूया. तर हा महाकुंभ मेळावा हा 144 वर्षातून एकदा येतो. म्हणजे आपल्या जन्मामध्ये हा एकदाच सर्वात प्रथम. तर आपल्या आजी असेल, आजोबा असेल यांच्या काळामध्ये आला असेल, पण आपल्या आता नंतर आपल्या एकदा मुलांच्या नसेल तर मुलांच्या तर आपल्या लाईफमध्ये नसेल, पण आपल्या नातवांच्या लाईफमध्ये हा एकदा महाकुंभ मेळावा येतो. पण येईल का नाही हे आपल्याला महत्वाचं हे सुद्धा सांगू शकत नाही. पण आता अनेक लोकांनी भाकीत केलं आहे की हा महाकुंभ मेळावा 144 वर्षातून येतील आणि हा महाकुंभ मेळावा हा शेवटचा महाकुंभ मेळावा असेल. तर ह्याच्यावरती कोणता तरी कोरोनासारखी महामारी आणि रोगराई येईल, हा देव कोणती आपल्या ह्याच्यावरती प्रहार केली. कलियुग हे आता शेवटची युग आहे आणि याचा अंत होऊन पुन्हा एकदा सतयुग येण्याची सुरुवात होईल अशी माहिती वेगवेगळ्या महंतांनी संतांनी अशी भाकी सुद्धा केलेली आहे. तर आता ह्याच्यामध्ये महाकुंभ मेळावा आहे. या महाकुंभ मेळाव्याला एवढं महत्व काय? तर महाकुंभ मेळावा आपल्या उज्जैन असेल, हरिद्वार असेल, नंतर प्रयागराज असेल आणि आपल्या महाराष्ट्रामधील नाशिक असेल, या 4 ठिकाणी कुंभ मेळावे भरतात. तर कुंभ मेळाव्याचं महत्व काय? कुंभ मेळाव्याची याच्या पाठीमागे कहाणी काय ही सुरुवातीला पाहूया. तर ज्यावेळेस स्वर्गामध्ये देवामध्ये आणि दानवामध्ये एक युद्ध झालं, त्या युद्धामध्ये आपल्या देवांना हार पत्करावी लागली आणि त्याची संपूर्ण शक्ती ही दानवांनी काढून घेतली. तर यांनी सर्व देवांनी एक विचार केल्यानंतर सर्व देव हे भगवान श्रीकृष्णाकडे विनवणी करण्यासाठी आलेले की आमची दानवांनी आमच्याकडून शक्ती काढून घेतलेली आहे आणि आम्हाला एक शक्ती द्या. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने म्हणाले की तुम्ही दानवांची मदत घेऊन तुम्ही समुद्र मंथन करायला सुरुवात करा. तिथून तुम्हाला एक अमृत तयार होईल आणि त्या अमृताची तुम्ही ते अमृत पिल्यानंतर तुम्हाला पुन्हा शक्ती प्रदान होईल. तर आता त्यावेळेस तपश्चर्या करण्यासाठी सुद्धा दानवांची सुद्धा मदत घ्यावी लागणार होती. सर्व देव त्या दानवाकडे गेले, तुम्ही समुद्रामध्ये चला, तुम्हाला सुद्धा अमृत भेटेल, तुम्ही तपश्चर्या करा. तर दानव सुद्धा लोभाला येऊन दानव सुद्धा तपश्चर्या करण्यासाठी तेथे समुद्रामध्ये गेले. समुद्रामध्ये गेल्यानंतर घोर तपश्चर्या केली. देवाने असेल, दानवाने असेल, या सर्व लोकांनी घोर तपश्चर्या केली आणि तिथे एक घडावरती आला. घडा म्हणजे आपला एक महाकुंभ. तर तिथे दानवामध्ये आणि देवामध्ये एक युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर त्या युद्धामध्ये आपल्या देवांचा इंद्रदेवाच्या मुलाने तो घडा पळवून नेला आणि काही ठिकाणी तो आपल्या पृथ्वीवरती लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. ते कोणकोणते ठिकाणी म्हणजे आपलं नाशिक असेल, नंतर आपलं हरिद्वार असेल, प्रयागराज असेल, नंतर उज्जैन असेल, या ठिकाणी त्यांनी लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्या घड्यातील काही थेंब हे आपल्या 4 ठिकाणी पडले. नाशिक, नंतर प्रयागराज, हरिद्वार आणि उज्जैन या ठिकाणी पडले आणि तिथून हे कुंभ मेळावे साजरे होण्यास तिथून सुरुवात झाली. तर त्यावेळेस ही अशी एक दंतकथा आहे, पण याला एक आध्यात्मिक सुद्धा आहे आणि काही विज्ञान सुद्धा आहे. तर इथे एक भौतिक शक्ती या ठिकाणी काम करते, एक आध्यात्मिक शक्ती या 4 ठिकाणी काम करते. म्हणून आपल्या भाविकांची अशी भावना आहे की या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला जन्म आणि मरणाच्या फेऱ्यातून आपल्याला एक मोक्ष प्राप्ती होते, आपल्याला एक स्वर्ग प्राप्ती होते. त्यामुळे येथे कुंभ मेळाव्यासाठी लाखो, हजारो, करोडो लोक या कुंभ मेळाव्यासाठी दरवर्षी येथे येतात. तर महाकुंभ मेळावा हा जर 144 वर्षांनी का येतो? तर याचं महत्व असं आहे की 144 वर्षाचे येण्याचं कारण म्हणजे नंतर सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एक वैज्ञानिक कलानुसार ह्या 144 वर्षातून हे एकत्र येतात, एका लाईनमध्ये येतात. तेव्हाच हा आपला महाकुंभ मेळावा साजरा होतो. ते फक्त 144 वर्षातून एका लाईनमध्ये येतात. त्यामुळं महाकुंभ मेळावा हा 144 वर्षातून साजरा होतो.
याला एक भौगोलिक सुद्धा कारण आहे आणि एक देवाचं सुद्धा कारण आहे. तर देवतांनी दिल्याने सुद्धा वेगवेगळे देव सुद्धा एकत्र आले, एक मोठा मेळावा साजरा केला आणि त्याला तो 144 वर्षातून साजरा होता. तर कुंभमेळावा हा 12 वर्षातून साजरा का होतो? तर 12 वर्ष साजरा होण्याचं काय म्हणजे देवाचा एक दिवस म्हणजे आपला 12 वर्ष, त्यामुळं 12 वर्षातून हा कुंभमेळावा साजरा होतो. त्यामुळे याला वेगवेगळ्या 12 वर्षांनी आपल्या हरिद्वार असेल, प्रयागराज असेल, नंतर वेगवेगळ्या ठिकाणी तिथे भाविक येतात आणि आपल्याला मोक्ष प्राप्ती व्हावी, आपली साधना व्हावी. त्यामुळं या कुंभमेळाव्यामुळे भरपूर उलाढाल होते, लोकांची भरपूर उलाढाल होते, साधना होते, लोकांना मोक्ष प्राप्ती होते. तर वेगवेगळे इथे नागासाधू असतील, नंतर आपले संत असतील, नंतर महंत असतील, येथे साधना करण्यासाठी जवळजवळ 40 ते 45 दिवस येथे महाकुंभ मेळावा चालतो. तर ह्या महाकुंभ मेळाव्यावरती वेगवेगळ्या साधना प्राप्त करण्यासाठी आपले जे पाप केल्यानंतर पापाची आहुती होण्यासाठी गंगा नदीसाठी, गंगा माईमध्ये स्नान करण्यासाठी हे लोक इथे येत असतात. तर हे झालं महाकुंभ मेळाव्याचं महत्व. हा महाकुंभ जर 12 वर्षातून कुंभ मेळावा साजरा होतो आणि 144 वर्षातून महाकुंभ मेळावा हा एकदा येतो. तर आता एक दुसरा तुम्हाला क्वेश्चन सांगितलं होता, IIT करणारा व्यक्ती त्यानं मुंबई येथे पदवी घेतल्यानंतर तो कॅनडाला गेल्यानंतर तो नंतर महाकुंभ मेळाव्यामध्ये कसा पोहोचला हे थोडक्यात बघा. तर त्याचे आई वडील सुद्धा चांगले होते. वडील हे ते कोर्टामध्ये वकील आहेत. तर वकील नंतर त्याचं शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईमध्ये IIT मध्ये ऍडमिशन करून गेलं. तर IIT मध्ये ऍडमिशन करून गेल्यानंतर तिथे सुद्धा एका मुलीशी त्याचं रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर तो डिप्रेशनमध्ये गेला. तर तो जॉब करण्यासाठी बाहेरच्या देशामध्ये गेल्यानंतर तिथे सुद्धा तो डिप्रेशनमध्ये गेला. त्याच्याकडे फक्त धन, पैसा, दौलत ही संपूर्ण होती. त्याला महिन्याला 3 लाखाचं पॅकेज होतं. 3 लाखाचं पॅकेज असताना सुद्धा जवळजवळ वर्षाचं त्याला 30 ते 35 लाख रुपये त्याला भेटत होते. तरी त्याला सुख समाधान भेटत नव्हतं. म्हणून सुख आणि समाधान शोधण्यासाठी तो महाकुंभ मेळाव्यामध्ये एकदा तो सामील झाला आणि तो एकदा महाकुंभ मेळाव्यात गेला. त्याला एक साधना करण्याची सवय लागली, एक अध्यात्माची ओढ लागली. त्यामुळे तो अध्यात्माकडे ओढला गेला आणि तो नंतर कधीच पाठीमागे फिरून ओढला नाही. ज्यावेळेस जो अभय सिंह याला जो क्वेश्चन विचारला, मी अध्यात्माकडे कशा वळला, तर मला आई वडिलाकडून भरपूर त्रास मिळाला, माझ्याकडून आई वडिलाकडून मला प्रेमच भेटलं नाही आणि मी एका मुलीवर प्रेम करतो, मुलीवरनं सुद्धा माझं प्रेम झालं नाही, मुलीने मला धोका दिला आणि मी कॅनडाला जॉब करण्यासाठी सुद्धा तिथे गेलो. तिथे सुद्धा मला एक सुख शांती, पैसा, धन, संपत्ती माझ्याकडे भरपूर होतं, पण मला एक सुख शोधायचं होतं. सुखाचा शेवट कुठे आहे याची साधना करण्यासाठी मी इथे आलेलो आहे. तर त्यावेळेस तो नागासाधू बनून तो आज तो महाकुंभ मेळाव्यामध्ये सामील झालेला आहे. तर ही होती एका IITची पदवी प्राप्त करून महिन्याला 3 लाख रुपये कमवणाऱ्याच्या व्यक्तीची कहाणी. तर ती व्यक्ती म्हणजे मोनालिसा भोसले. तुम्ही आता संपूर्ण सोशल मीडियामध्ये पाहिला असेल. ती व्यक्ती म्हणजे मोनालिसा भोसले. ती मोनालिसा भोसले यांनी एका पत्रकारांनी तिचा फोटो काढला आणि फोटो काढल्यानंतर त्या फोटोमध्ये तिने स्माइल दिली होती आणि तिचे डोळ्याचा कलर एक भुरा होता. त्यामुळे एकदम अदृश्य, एकदम आकर्षक करणारी व्यक्ती म्हणजे ती मोनालिसा. आणि त्याला एक कॅप्शन दिला होता, याला कोणत्या हिरोईनचा कॅप्शन द्याल. तर भरपूर लोकांनी ह्याला कॅप्शन दिला, ही ऐश्वर्या रायपेक्षा भारी दिसते, ही जगातील विश्वसुंदरी देते, अशा कॅप्शन दिला. हा सोशल मीडियामध्ये इतका व्हायरल झाला की संपूर्ण लोकांनी त्याला पाहण्याचा गराडाच घातला. आणि ज्यावेळेस ती माळा विकत होती, रुद्राक्ष विकत होती, तिच्यावरती अक्षरशः त्याची उपासमारीची वेळ आली. त्यामुळं त्यानं मास्क लावला, डोळ्याला गॉगल लावला, तरी पण त्याच्या पाठीमागे लोक पाहण्यासाठी त्याचं काय पिक्चर सोडेना. त्यामुळे तिने इतकी व्हायरल झाल्यानंतर काही लोकांना इंटरव्ह्यू सुद्धा गेली आणि नंतर तिने लोकांचा पिक्चर सोडवण्यासाठी नागासाधूची सुद्धा तिने मदत घेतली. आणि त्यावेळेस माध्यमांनी, काही पत्रकारांनी तिला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, तुला पुढे जाऊन काय करायचं आहे. तिने सांगितलं की पुढे जाऊन मला मूवीमध्ये, मोठमोठ्या ह्याच्यामध्ये सुद्धा काम करायचं आहे. पण काही लोकांनी सुद्धा तिचं लग्न सुद्धा ठरलेलं आहे आणि काही वेळामध्ये तिचं लग्न सुद्धा होणार आहे. तर दुसरी मुलगी पाहायला गेलं तर हर्षा रिचारे ही मूळची उत्तराखंडची. तिला सुद्धा लहान असल्यापासूनच शिव भगवानची अध्यात्माची ओढ होती. तिचे आई वडील पत्रकार माध्यमाशी सांगतात की लहान असताना तिला अध्यात्माची ओढ होती. ती दररोज भगवान शिवच्या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी जात असत. ते वेगवेगळे जे भगवान शिवचे पर्यटन स्थळ आहेत, तिथं धार्मिक स्थळ आहेत, तिथे जाऊन सुद्धा ते आलेले आहे. तिनं मोठी तपश्चर्या सुद्धा केलेली आहे. तर ही मुलगी
आणि तिचं महत्वाचं काम म्हणजे ती होस्टिंगचं काम करते. संपूर्ण बाहेर कॅनडा असेल, स्वित्झर्लंड असेल, ती वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन होस्टिंगचं काम करते. तर ती मुलगी आज जो होणारा महाकुंभ मेळावा आहे त्या महाकुंभ मेळाव्यामध्ये सामील झाली होती. तर सामील झाल्यानंतर काही साधूंनी तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला की याचं मूळ कारण म्हणजे ती शाही जो मेळावा होतो मकर संक्रांतीला, त्या शाही मकर संक्रांतीमध्ये ती सामील झाली होती. तर या शाही मकर संक्रांतीचा सोहळा असतो, त्या सोहळ्यामध्ये सामील होण्यासाठी तिला घोर तपश्चर्या करावी लागते, वेगवेगळ्या साधना करावी लागते. त्याला ज्यावेळी साधना केल्यानंतर जी शक्ती प्राप्त होते ती शक्तीची लायक नाही, ती वेगवेगळ्या संस्कृतीचा वापर करते. जी आपली भारतीय संस्कृती आहे, जी हिंदू संस्कृती आहे, हिचं पालन करत नाही. त्यामुळे तिला शाही मेळाव्यातून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण ती काही दिवस बाहेर गेली. नंतर जे भारतीय आखाडा परिषदचे साधू आखाड्याचे अध्यक्ष आहेत रवी पुरी यांनी ही बालक सुरुवातीला वेगळ्या गोष्टीवर ही आकर्षित झाली होती, पण आता तिला अध्यात्माची ओढ लागली. त्यामुळे तिला सामील करून घ्या अशी विनंती केली आणि ती पुन्हा एकदा महाकुंभ मेळाव्यामध्ये हर्षारीच्या ही प्रज्ञा साध्वीचा वेश प्रदान करून, डोक्याला वेगवेगळे केस प्रदान करून, त्याचा वेशभूषा करून ती आता पुन्हा एकदा महाकुंभ मेळाव्यामध्ये सामील झालेले आहे. तर ही झाली दुसरं पाहायला गेलं. जे आपण ऍपल म्हणून मोबाईल वापरतो, जो ऍपल मोबाईल सगळ्यात महागडा असतो, त्याचा फाउंडर आहे स्टीव्ह जॉब्स. तर स्टीव्ह जॉब्सच्या पत्नी सुद्धा या कुंभ मेळाव्यामध्ये म्हणजे नेमकं ह्या महाकुंभ मेळाव्यामध्ये काय आहे, कोणत्या अध्यात्म याचा सुख काय हे पाहण्यासाठी, ही शोधण्यासाठी या महाकुंभ मेळाव्यामध्ये सामील झालेले आहेत. तर संपूर्ण प्रदेशातून सुद्धा काही लोक इथे महाकुंभ मेळावा पाहण्यासाठी येथे गेले. जवळजवळ 140 करोड लोक या महाकुंभ मेळाव्यामध्ये येणार आहेत अशी माहिती सुद्धा उत्तर यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले. तर याचं नियोजन नेटकं खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. अशी लोक सुद्धा जे महाकुंभ मेळाव्याला जाऊन आलेत असे लोक सुद्धा सांगतात नरेंद्र मोदी यांनी याची चांगल्या प्रकारे सोय केली आहे. इतर राहण्याची, खाण्याची, पिण्याची चांगल्या प्रकारे नेटकं नियोजन या महाकुंभ मेळाव्यामध्ये केलेलं आहे. हा महाकुंभ मेळाव्याला 144 वर्षातून येतो, याचं नियोजन सुद्धा चांगल्या प्रकारे केलं आहे. तर दुसरा एक व्यक्ती, परदेशी व्यक्ती, जवळजवळ स्वित्झर्लंडवरून 5 वर्ष त्याला या महाकुंभ मेळाव्यासाठी येण्यासाठी लागले. त्यानं स्वित्झर्लंडवरून निघताना भूतान, नंतर इस्रायल यासारख्या, नंतर नेपाळ, चीन, नंतर पाकिस्तानमधून इंडियामध्ये जवळजवळ महाकुंभ मेळाव्यामध्ये येण्यासाठी त्याला 5 वर्ष लागले. तो 5 वर्ष स्वित्झर्लंडमधून पायी चालत तो महाकुंभ मेळाव्यासाठी आलेला आहे. तर असे संपूर्ण जगातील लोक ह्या महाकुंभ मेळाव्यासाठी येतात. तर ह्या महाकुंभ मेळाव्यामध्ये एक अद्भुत शक्ती काम करते का तर करते. तर दुसरं ह्याचं महत्वाचं सांगायला गेलं तर राजा अकबर यांनी सुद्धा या महाकुंभ मेळाव्यामध्ये त्याचं केलेल्या पापाचं प्रायश्चित करण्यासाठी तो नदीमध्ये उतरला होता. त्याचे पुरावे सुद्धा आपल्या इतिहासामध्ये सापडतात. तर ज्यावेळेस राजा अकबरांनी सुद्धा आपल्या जो महाकुंभ मेळाव्यावर भरतो त्या महाकुंभ मेळाव्यामध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सर्वात समोर व्यक्ती आले म्हणजे ते नागासाधू. त्या नागासाधू यांनी सुद्धा हल्ला करण्यासाठी अकबर यांच्या सैन्यावरती हल्ला केला. हल्ला केल्यानंतर 2 पावलं हा जो अकबर आहे, अकबर हा त्याच्या पाठीमागे सरला आणि त्यावेळेस त्याने त्या लढाईतून माघार घेतली. तर नागासाधू इतके शक्तिवान का असतात, ताकदवान का असतात, तर त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने तपश्चर्या केलेली असते, वेगवेगळ्या अध्यात्माचा अभ्यास केलेला असतो. तर नागासाधू हे महत्वाचे. ज्यावेळेस शिवालाच हे संपूर्ण प्रदान झालेले असतात, ज्यावेळेस धर्मावर संकट येईल त्यावेळेस सर्वात पुढे हे नागासाधू असतात. ते संपूर्ण शक्तिवान असतात, संपूर्ण देश हलवून टाकत असतात. पण आपण इतर वेळी दिवसाच्या आपल्या दिवसक्रमामध्ये नागासाधू वर्षभरामध्ये दिसत नाही, पण महाकुंभ मेळाव्यामध्ये नागासाधू का दिसतात त्याचं कारण मी ते दिवसभर वर्षभर जंगलामध्ये, गुहेमध्ये तपश्चर्या करतात आणि वेगवेगळ्या साधना प्राप्त होतात, वेगवेगळी शक्ती प्राप्त करतात. याच्या शक्तीचा आपल्याला दाखला सुद्धा आलेला आहे. तर हे नागासाधू महाकुंभ मेळाव्यामध्ये त्यांना एक महत्वाचा मान असतो, त्यांना एक शाही एक मान असतो त्यांना महाकुंभ मेळाव्यामध्ये. ह्या महाकुंभ मेळाव्यामध्ये नागासाधूचं एक महत्वाचं स्थान आहे. तर महासाधू असतील, महंत असतील, नंतर योगी असतील, वेगवेगळे किन्नर लोक असतील, इथे वेगवेगळ्या लोकांचे विधी करण्यासाठी इथे लोक आलेले असतात. वेगवेगळ्या लोकांच्या मरण आणि जन्माच्या जो पापाचा घडा भरलेला असतो तो पापाचा आपल्या प्रायश्चित करण्यासाठी काही लोक सुद्धा गंगेमध्ये स्नान करण्यासाठी असतात. काही लोकांच्या भावना अशी असते की आपण गंगेमध्ये महाकुंभ मेळाव्यामध्ये स्नान केल्यानंतर आपल्या जन्म मरणाचा जो आपलं पाप केलेलं असतं ते पाप निघून जातं आणि आपल्याला एक स्वर्ग प्राप्ती होते अशी माहिती सुद्धा भाविक सांगत असतात. आणि ह्या महाकुंभ मेळाव्यात 4 ठिकाणी एक अद्भुत शक्ती आहे. तर आज जवळजवळ 140 करोड लोक येणे म्हणजे जोक नाही. तर ही एक शक्ती आकर्षित करत असते, ती वेगवेगळ्या लोकांना ज्याच्या नशिबामध्ये आहे या महाकुंभ मेळाव्यामध्ये येण्याचं तो व्यक्ती तिथे येत असतात
आणि तिथे त्या पुण्याचं आणि पापाचं प्रायश्चित होत असतील. तर तुम्हाला काय वाटतं महाकुंभमेळाबद्दल, याची संपूर्ण तुम्हाला माहिती कशी वाटली? हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.